नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. इथं सोनं शोधण्यासाठी तोबा गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आली आहे. पाणी ओसरल्यामुळे नदीचं पात्र उघडं पडलं असून या गाळात सोनं शोधण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली आहे. हातात चाळण्या आणि टोपल्या घेऊन अनेक जण आशेनं सोन्याच्या शोधात आहेत. स्थानिक श्रद्धेनुसार विधी दरम्यान अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू किंवा दागिने अस्थींसोबत नदीत विसर्जित केले जातात. पाणी कमी झाल्यावर हेच सोनं शोधण्यासाठी नागरिक नदीपात्रात उतरतात. या सोन्याच्या शोधात असलेले अनेक जण ऊसतोड कामगार आहेत, जे हंगाम संपल्यानं गावाकडे परतलेत. त्यांच्यासाठी हा उदरनिर्वाहाचा एक साधन बनलाय. पैठणच्या गोदावरी पात्रात दररोज हजारो नागरिक, ज्यात महिला आणि पुरुषांचा समावेश आहे, सोनं आणि नाणी शोधण्याचं काम करतायत.